बापाकडे किती प्रॉपर्टी आहे. गुंठा मंत्री, एक पंप, एक जेसीपी हे नको सांगू. तुझ्या बापाकडे किती स्टँडर्ड विचार आहे. आणि ज्या घरामध्ये विचार प्रणाली स्टँडर्ड आहे त्या घरातलं पोरग बापाचं नाव बुडवतं. म्हणजे बापाचं तालुक्यात असेल तर पोरग जिल्ह्यात नाव करतं. एक लक्षात ठेवा. आणि म्हणून घरामध्ये परमार्थ कळावा. ज्ञानोबा कळावे, तुकोबा कळावे, भगवान प्रभू रामचंद्रजी कळावे, भगवान शिवजी कळावे, माता पार्वती कळावी. मायबापांनो, ज्ञानोबाचे आई वडील ज्या घरामध्ये कळालेत, ज्या घरामध्ये हनुमानजीची आई अंजनी माता, वडील केशरी कळाले, नाही तर मा सारं रामायण पाठे कायला पाठे. कशाला वाटे. किती उतरलंय, किती भिनलंय, किती कळालंय, किती समजलं मायबापांनो. आणि ज्या घराला परमार्थ कळाला, नुसता कळून जमणार नाही, तो रुचला, पचला, समजला. ज्या घरातल्या बागतदाराला शेती कसता आली, त्याच्यातून त्याला ऍव्हरेज काढता आलं. 496 गहू किंवा सरबती गहू पेरला. मुरमाटाची जमीन आहे, चांगल्या प्रकारची जमीन आहे, मध्यम स्वरूपाची आणि चांगल्या पोयट्याची आहे. पोयट्याच्या जमिनीमध्ये ऍव्हरेज किमान कमीत कमी 22 ते 24 पोते, बरोबर आहे. मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये ऍव्हरेज कमीत कमी 16 ते 15 पोते. आणि फार कशी तरी जमीन आहे 8 ते 9 पोते ऍव्हरेज आहे. बी एकच आहे, ऍव्हरेज कमी आहे. कारण काय त्याला? कारण काय? काय पॉवरफुल नाही? जमीन पॉवरफुल नाही आहे. आणि मग आपल्या घरामध्ये पीक स्टँडर्ड यावं. पीक याच्याकरता घरातली जमीन कशी असेल? जमीन कळली का? निस्तीच दिसती छान रूपाचं बाण, ती रिकामानं मारी ती चक्र. बाप कसा असावा मायबापांनो? मित्रांनो, बाप कसा असावा? तर तुकोबरायासारखा बाप असावा महाराज. बाप कसा असावा? ज्ञानेश्वर माऊली सारखा बाप असावा. बाप कसा असावा मायबापांनो? तर भगतसिंगासारखा, राजगुरू सारखा बाप असावा घरामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा बाप असावा घरामध्ये. का ज्याला भूत भविष्य वर्तमान काळ, ज्ञान विज्ञान प्रज्ञान फिलॉसॉफी तत्वज्ञानाची जाण असावी बापाला. काही जण म्हणतात बाप डेअरिंग करणारा असावा. जरा लक्षपूर्वक ऐका तरुण मित्रांनो. बापाकडे दूरदृष्टिकोन असावा. बापाकडे आहाराचे नियम असावेत. बापाची संगत स्टँडर्ड असावी. आणि बापाचं बोलणं, बापाचं चालणं, बापाचं आचरण शुद्ध असावं. तुमच्याकडे वयात आल्यावर लग्न करतात पोरांचे का विचारात आल्यावर लग्न करतात? बोला की. लग्नाच्या वयात असावं पोरग का विचारात असावं? तुमच्या घरामध्ये बाळ जन्माला आलं, त्याला मोठं करत असताना त्याच्या दंडातली ताकद वाढायची का डोक्यातली ताकद वाढायची? त्याचं मन आणि बुद्धी जर स्टँडर्ड केली तुम्ही, तर तुमच्या घरामध्ये बाप आणि आई कसे असावेत हे कळलं महाराज. ज्या घरामध्ये पोराचं मन आणि बुद्धी जर तुम्ही प्रफुल्लित करत असाल, एखादा विझून गेलेला निखारा आहे आणि त्याच्यावरती जर एखाद्या विचारवंताने फूक मारली ना अशी, तसं बाप बुद्धीला फुंकर घालणारा असावा. बाप बुद्धीला फुंकल घालणारा असावा. आपल्या धर्मातल्या स्त्रिया मांग महार संभार कुंभार तेली धनगर वांजरी माळी साळी कुळी लवार सुतार संभार 18 पगड जातीतल्या स्त्रिया किती झाकून आहेत. लक्षपूर्वक आहे का? डीएड बीएड बीपीएड लॉ डीएचएमएच इंजिनियर जास्त शिकलेले पडून आहेत. आणि ते फक्त एवढंच म्हणतात बुवा लोकांचा धंदा आहे पाप म्हणजे धमकीन पुण्य म्हणजे बोलतात. ज्यांच्याकडे भाकर आणि पैसा कमवावा एवढंच ज्ञान आहे, ते संप्रदायाला नावं ठेवण्याकरता जन्माला आलेले आहेत. तुकोबरायच्या काळात होते, आपल्या काळात आहे. वावग मानून घेऊ नका. लक्षपूर्वक आहे का? तुमचं घर किती संप्रदायानं भरलेलं आहे, नुसतं बाहेरून भरू देऊ नका. आता मी महाराजासारखा दिसतो का महाराज आहे? काय वाटत नर्मदा काकू?
होय मंगलवहिनी काय वाटत मी महाराजासारखा दिसतो का आहे? काही काही माणसं नुसते बापासारखे दिसतात पण बाप नसतात. वाटत होता संत निघाला माणूस. कळलं की नाही कळलं मला माहित नाही. हो दिसत होता बाप, नुसतं बापासारखं दिसून जमणार नाही. जगे ऐसा बाप व्हावा काय अलौकिकता आहे. बाप होणं म्हणजे सोपं आहे का? बागतदार होणं म्हणजे काय सोपं आहे का? चांगल्या मुलाचा बाप किंवा चांगल्या मुलीची आई किंवा चांगल्या मुलीचा बाप होण्याकरता मायबापांनो धन लागतं का ध्यान लागतं? आपल्या मुलाचे ध्यान कुठे आहे? ऑनलाईन रमीवरती. आपल्या मुलाचे ध्यान कुठे आहे? वेब थिंकिंग, वेब कल्चर, वेब लाईफ. तुमच्या मुलाचे ध्यान कुठे आहे? तुमच्याकडे किती पैसा आहे? बऱ्याच घरामध्ये पैसा आहे पण वास मारतो गुरुजी तो पैसा. वास. बऱ्याच घरामध्ये प्रॉपर्टी आहे, रोटच जमीन आहे पण घाण वास त्या प्रॉपर्टीतून येत असतो. बऱ्याच घरामध्ये बाप आहेत, मोठ्याल्या गाड्यात फिरत असतील पण कधीच चांगलं बोलत नाही. वास मारतात महाराज. बऱ्याच घरामध्ये तरुण आहेत, 35 वर्षाचे तरुण आहेत. लक्षपूर्वक आहे का? ऐका रे, बऱ्याच घरामध्ये तरुण आहे पण त्यांचं तरुण पण विटलेलं आहे. विटलेले तरुण बघितलेत मी, बघतोय मी. काही काहींची बुद्धी विटलेली आहे, काही काहींचे विचार विटलेले आहेत. आणि ज्या घरामध्ये विटलेले विचार आहेत त्या घरात ॲव्हरेज कधीच निघत नाही. हाई ती प्रॉपर्टी, बापाची प्रॉपर्टी संपून मोकळा झाला. मागच्या जन्मातलं वारकरी नाही महाराज, हे आता वारकऱ्याच्या संगतीत आहे. मग कुत्र सुद्धा वारकरी होतं. आणि काही वारकऱ्याच्या संगतीत आलेले माणसंच नाही, ते माणसं कुत्रे होतात. ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्याने फक्त कुपना गावात यायचं आणि सरपंचाला म्हणायचं कुपन कधी येणार हे? अरे कुपने, माझ्या ज्ञानोबानं, माझ्या तुकोबानं, माझ्या सावतोबानं, माझ्या सैना महाराजानं, माझ्या गोरोबा काकानं, माझ्या चोखा महारानं जे तुम्हा आम्हाला जे ज्ञान दिलं मायबापांनो, हे फक्त पाठ करायला नाही दिलं. हे किती भिनलंय, हे किती रुचलंय, हे किती पचलंय, हे किती समजलंय. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, चला जेवाला चला. जगत असताना तुमच्या नजरेतला भाव कसा आहे, तुमच्या बोलण्यातला भाव कसा आहे, तुमच्या स्पर्शातला भाव कसा आहे, तुमच्या ऐकण्यातला भाव कसा आहे मायबापांनो, याचं नाव परमार्थ आहे. हे बाहेरून जरी एक दिसत असलं विठाल 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 विठाल. तुम्ही म्हणताल हे मागच्या जन्मातलं वारकरी असेल, अजिबात नाही. हे वारकऱ्याच्या आत्ता संगतील आहे. हे एक लक्षात असू द्या मायबापांनो, आपल्या घरामध्ये बाप ब्रिलियंट असावा, शार्प असावा, हुशार असावा आणि पोरांना स्वारी म्हणायला लावणारा बाप असावा. पोरग जर पळत आलं जर म्हणलं ना, बाबा काय मला काकाने मारलं तुमच्या मोठ्या भावानं, तर बापाने म्हणावं जाऊ दे, तुझा मोठा बाप आहे तो, मारू दे ना, तू माझा भाऊ आहे, उगच मारणार नाही, तू चुकला असेल कुठंतरी, मोटरसायकल तरी इथं केलं असेल तो, काही कोणाला तरी कट मारला असेल, तू उगच मारणार नाही तो. सॉरी म्हणून ये तुझ्या काकाला.
पुन्हा पोरगा आलं, काका मला मारलं हो आप्पाने. का? कोण कोण आप्पा? तुमचा थोरला भाव. आणि काही काही बाप म्हणतात, तू दांडा घे, मी क्वायता घेतो, त्याचा खोबा काढू आपण. चाल. होपलेस बाप आहे, होपलेस. बाबा बाप होण्याकरता विठ्ठलपंत कळणं महत्वाचं आहे. बाप होण्याकरता माझ्या माऊलीची आई आई होण्याकरता रुक्मिणी कळणं महत्वाचं आहे. बाप होण्याकरता राजशहाजी कळणं महत्वाचं आहे. आणि बाप होण्याकरता आई होण्याकरता राजमाता जिजाऊ कळणं महत्वाचं आहे. आपण त्या वंशातले आहोत. आपण येऊन येऊन येणार कोण याच्यातले नाही. लक्षात ठेवा, एवढं मोठं कार्य उभा करायचंय, कितीतरी लाख खर्च करायचा आहे. मग मंडपवाल्याचे बाबा लोकांचेच घर भरायचे का? ओय ओ नाना, कुणाचे हे कुणा करताय? माय बापांनो लक्षपूर्वक आहे का? घरामध्ये पोरगं ना राजात जन्माला आणायचं. आणि एक लक्षात ठेवा, बाळंतीनं असं बाळंत व्हावं, एक तर तिच्या बाळंतपणात संत जन्माला यावं, नाही तर शूर जन्माला यावं. कुठे आहेत आम्ही आता? आम्हाला दुसरीची फॅशन भारी वाटते. आमच्या स्त्रीनं कपडे अंगभर घालूच नाही असं वाटतं. काही काही घरातलं स्त्रीचं सौंदर्य विटलेलं आहे गुरुजी. विटले दिसायला सुंदर आहेत, पण ते झाकावं का उघडं करावं हेच तिला कळेल. घांगी 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 ब्लाऊज तुमच्या घरातल्या सुनांचा, तुमच्या घरातल्या मुलींचा इथपर्यंत असावं का इथपर्यंत असावं? बोला ना, इथपर्यंत की इथपर्यंत? आई आई सांग ना. आणि मागचा गाळा कुठपर्यंत? हो, ज्या घराला राहणं कळालं नाही त्या घरातल्या लेकराला जगणं कसं कळावं हे कळल का? परमार्थ म्हणजे सोपा नाही. बस झेंडा घेतला ना निघाला. अजिबात नाही. महाराज महिन्याचे वारकरी बसलेत माझ्या समोर, त्यांच्या सानिध्यात मुक जनावर आलं. वा वा वा. ते त्याच्या बरोबर बोलते, बस इथं. ते बसलं नाही, परमार्थात त्याने हो चेहरा सांगतो. 82-84 वर्ष वय आहे त्यांचं. म्हातारपण कसं असावं तर असं असावं. वा. नाही तर नसलेलं बरं. तरुणपणात मजा केली आणि 52 वर्षाचे पुढे गेला त्याला चालता आहे ना. फुटलेल्या गाडी घेऊन भाळाभळ गळतो मागून आणि पुढून. एक लक्षात ठेवा, ज्याला तारुण्य सांभाळता आलं त्याला म्हातारपण सांभाळता आलं. ज्याला तारुण्य सांभाळता आलं नाही त्याला म्हातारपण कसं समजेल? ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी आथी आणावे, मग संता त्या भजावे सर्वस्वेसे. म्हणून जगत असताना घरामध्ये बाप जगी ऐसा बाप व्हावा. पंडूराजाला किती मुलं होते? इकडून बोला की 5 आहे. आणि पुन्हा तुम्हाला विचारलं धृतराष्ट्राला किती मुलं आहेत? सांगा की हो आई. 100 आहे. कोणते जगले आणि कोणते मेले? कोणते? जे टूर करणारे होते का? फाडून टाकीन, उचलून टाकीन, मावाला नाट नाही करता. येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हागणे को बैठे. कोण आहोत आपण?